Hello friends, my name is Dhanaj Khade and you are watching my YouTube channel English Developers. Now we are going to learn about one of the 8th standard topic 4.5 Festivals of Northeast India. बघा ईशान्य भारतातील सण हा टॉपिक आज बघणार आहोत. फेस्टिवल ऑफ नॉर्थ ईस्ट इंडिया. रीड अबाउट how different festivals are celebrated in the northeastern state of India. भारताच्या ईशान्येकडील राज्यात विविध सण कसे साजरे केले जातात त्याविषयी जाणून घेऊया. The northeast region of India consisting of 7 states is a place of diverse means of great variety म्हणजे विविध किंवा भिन्न कल्चर्स. भारताच्या ईशान्य भागातील 7 राज्यांमध्ये बहुविविध संस्कृती नांदते. द डिफरंट कम्युनिटीज अँड द ट्राइब्स सेलिब्रेट देअर युनिक मीन्स वन ऑफ इट्स काइंड अँड मॅचलेस और अद्वितीय किंवा विलक्षण. The different communities and the tribes celebrate their unique festivals with great enthusiasm and joy. भिन्न जाती व जमाती आपापले अनोखे सण उत्साहात आणि आनंदात साजरे करीत असतात. Many of their festivals are based on agriculture and no celebration is complete without the traditional music and dance. इथले बरेचसे सण शेतीवर आधारित आहेत आणि पारंपरिक संगीत व नृत्याशिवाय कोणताही उत्सव येथे साजरा होत नाही. Then blessed with lush means rich ताजे किंवा टवटवीत greenery and the mighty river Brahmaputra, the people of Assam have a lot to celebrate. समृद्ध हिरवाई आणि अफाट पसरलेली ब्रह्मपुत्रा नदी यांचे वरदान लाभलेल्या आसामच्या लोकांकडे साजऱ्या करण्याजोग्या अनेक गोष्टी आहेत. सो बिहू इज द चीफ फेस्टिवल ऑफ दिस स्टेट. बिहू हा या राज्याचा प्रमुख सण आहे. इट इज सेलिब्रेटेड बाय पीपल ऑफ ऑल रिलीजन्स कास्ट और ट्राइब्स. सर्व धर्माचे जातीचे आणि जमातीचे लोक हा सण साजरा करतात. The 3 different sets of Bihu mark the beginning of the harvesting season, the completion of sowing and the end of the harvest season. बिहू 3 टप्प्यात साजरा होतो. पहिला जेव्हा सुगीच्या हंगामाची सुरुवात होते, तर दुसरा पेरणी पूर्ण झाल्यावर आणि तिसरा सुगीचा हंगाम संपताना. The Bihu dance is a joyous one performed by both young men and women and is noted for its brisk means quick chapal steps and head movement. बिहू हा एक आनंददायी नृत्य प्रकार आहे. तरुण स्त्रिया व पुरुष दोघेही यात सहभागी होतात. चपळ पदन्यास आणि हाताच्या हालचाली हे याचे खास वैशिष्ट्य आहे. Unusual instruments provide traditional music for the dance. The dhol, which is similar to the drum. The pepa, a wind instrument made from a buffalo horn, cymbals and a bamboo clapper. काही वेगळ्या प्रकारची वाद्ये वाजवून या नृत्याचे पारंपरिक संगीत निर्माण केले जाते. जसे ढोल हे ड्रम सारखे वाद्य, पेपा हे म्हशीच्या शिंगापासून बनवले जाणारे वायुवाद्य, झांजा आणि बांबूच्या चिपळ्या किंवा टाळ त्याला बोलतो याचा वापर केला जातो. द सॉंग्स हॅव बीन हँडेड डाऊन मीन्स लाईक अ पास ऑन टू लेटर जनरेशन म्हणजे पुढे नेले किंवा पोचवले जाते थ्रू मेनी जनरेशन्स म्हणजे याची गाणी पिढ्यानपिढ्या चालत असलेली आहेत. बिहू कॉम्पिटिशन हेल्ड ऑल ओव्हर आसाम
attract visitors and local alike in large numbers. आसाममध्ये सर्वत्र बिहूच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात आणि त्या बघायला बऱ्याच मोठ्या संख्येने पर्यटक आणि स्थानिक प्रेक्षक येत असतात. Now, living further north in the mountainous region of the Himalayas, Arunachal Pradesh finds a mention in the ancient literature of the Puranas and the Mahabharata. आणखी उत्तरेकडील हिमालयाच्या पर्वतरांगामध्ये वसलेल्या अरुणाचल प्रदेशाचा उल्लेख पुराणात आणि महाभारतात किंवा महाभारत यासारख्या प्राचीन ग्रंथामध्ये आढळतो. Nature has provided the people of these regions with a deep feeling for beauty, which can be seen in their festivals, songs and dances. निसर्गाने या प्रदेशातील लोकांना सौंदर्याची अनोखी जाण दिली आहे, जिचे दर्शन त्यांच्या सण समारंभ, संगीत आणि नृत्यामधून किंवा डान्समधून सार्थकपणे होत असते. The New Year festival called Losar is perhaps the most important festival in certain areas of Arunachal Pradesh. अरुणाचलच्या काही भागात लोजर नावाचा नववर्षाचा उत्सव अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो. On this occasion, people clean out their homes to bring in the new year and to discard the old. Discard means like a get rid of, म्हणजे टाकून देणे किंवा फेकून देणे. याच दिवशी लोक आपल्या घराची साफसफाई करून आणि जुन्या गोष्टींचा त्याग करून नव्या वर्षाचे स्वागत करतात. Then a charming festival of Manipur, Nigol Chokoba, binds and revives. Revives means like a refresh and energy. पुनरुज्जीवन करणे. The relationship between married girls and their parents. मणिपूरचा निगोल चौकोबा नावाचा माहेरवाशिनी व त्यांचे आई वडील यांच्या नात्याची विण घट्ट करणारा आणि त्याला नवचैतन्य देणारा असा अनोखा सण आहे. The women and their children are given a sometimes means like a very grand, भव्य किंवा थाटमाट असलेले feast and gifts. स्त्रिया व त्यांच्या मुलांना त्या दिवशी सुग्रास भोजन म्हणजे चांगले जेवण आणि भेटवस्तूंचा आहेर केला जातो. ड्युरिंग चौरोबा, the Manipur New Year festival in April, people clean and decorate their houses and prepare special festival dishes. चौरोबा या एप्रिलमध्ये येणाऱ्या मणिपूरच्या नववर्ष उत्सवाच्या काळात लोक आपली घरे स्वच्छ करून ती सजवतात आणि सणासुदीसाठी खास मिष्ठान्ने किंवा जेवण किंवा डिशेस बनवतात. As part of ritual, the villagers climb the nearest hilltops, for they believe that this will help them rise to the higher plane in this life. परंपरेचा भाग म्हणून गावकरी जवळच्या डोंगरावर चढून जातात, कारण येथे असा समज आहे की असे केल्याने आयुष्यात वर किंवा प्रगतीच्या दिशेने जाण्यास मदत होते. Then the Spring Festival or Chapchar Kut is an important occasion mostly celebrated in Mizoram. मुख्यत्वे मिझोराममध्ये साजरा होणारा एक महत्त्वाचा सण म्हणजे वसंतोत्सव किंवा चापचरकूट होय. Men and women of all ages wearing traditional dresses and headgear means like a what is worn on the head, म्हणजे बा शिरोभूष किंवा पगडी डोक्यावर घालायचे भूषण बा इथे दिसतंय. या सर्वांनी परिधान केलेले आहे ते. परफॉर्म फोक डान्स अँड सिंग ट्रॅडिशनल सॉंग्स ऑन धिस ऑकेजन. या दिवशी सर्व वयोगटातील स्त्री पुरुष पारंपरिक वेशभूषा परिधान करून डोक्यावर पगड्या आभूषणे घालून लोकनृत्य करतात आणि पारंपरिक गाणी गातात. ड्रम्स, gongs and cymbals and to the festival
air. ड्रम्स गॉंग म्हणजे थाळीसारखे वाजवले जाणारे वाद्य आणि झांजांचा नाद सणाच्या या जल्लोषात आणखीन भर टाकतात. ऍड करणे म्हणजे भर टाकतात. वांगला or the 100 Drums Festival is the most important festival celebrated by the Garos in the village of the Meghalaya. वांगला किंवा शतढोल उत्सव हा मेघालयातील गावामध्ये साजरा केला जाणारा गारो लोकांचा सर्वात महत्त्वपूर्ण सण आहे. This harvest festival is celebrated to mark the end of the period of hard work, which naturally brings a good harvest. सुगीच्या काळात केलेल्या मेहनतीची सांगता आणि अर्थातच त्यामुळे येणाऱ्या भरघोस पिकांची फलश्रुती म्हणून हा सुगीचा उत्सव साजरा केला जातो. The dance performed during the festival has two parallel lines, one of men and the other of women, clad in their festive costumes. या निमित्ताने केल्या जाणाऱ्या नृत्यात दोन समांतर ओळी तयार केल्या जातात. सणासुदीची वेशभूषा परिधान केलेल्या पुरुषांची एक आणि महिलांची एक. बा इथे दिसतं या पिक्चर मध्ये बाय पुरुषांची आहे आणि ही स्त्रियांची लाईन आहे आणि ही पुरुषांची लाईन आहे. अशा प्रकारे while the men beat the drums, the lines of dancers move forward together in the rhythmic manner. पुरुष ड्रम वाजवतात तर नर्तकांच्या ओळी तालात एकत्र पुढे मागे करीत नाच करतात. The main feature of the festival in Tripura is that all the peoples join in the celebration. त्रिपुराच्या सणांचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे सर्व लोक या उत्सवात सहभागी होतात. Many of the dances performed during some of the festivals represent hunting, fishing, food gathering and various other activities. यातल्या काही सणांमध्ये सादर केली जाणारी बरीच नृत्ये शिकार, मासेमारी, अन्न गोळा करणे आणि तत्सम गोष्टींचे प्रतिनिधित्व करतात. Some of the festivals attract people from all over India. यातले काही उत्सव बघण्यासाठी देशभरातून लोक येत असतात. Nagaland consists of different groups of people who are unique in their customs and traditions and the festivals they celebrate. नागालँडमध्ये विविध प्रकारचे विविध चालीरीती, परंपरा आणि संस्कृतीचे लोक राहतात जे विविध सण आपापल्या पद्धतीने साजरे करीत असतात. Songs and dances from the soul of this festival through which their oral history is passed down. गाणी आणि नृत्य हा या उत्सवांचा मूळ गाभा असतो. त्यातून त्यांच्या मौखिक परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवल्या जातात. The major festival is Maosu. The major festival is Maostu, celebrated mainly in the villages after the sowing season. माओस्तू हा कापणीच्या हंगामानंतर मुख्यत्वे खेडोपाडी साजरा होणारा सण आहे. Dress in colorful clothes and headgears decorated with the feathers and wild boar tusk, the villagers dance to traditional music. विविध रंगी वेश आणि जंगली डुकराचे सुळे व पिसांनी सजवलेल्या पगड्या डोक्यावर घालून गावकरी लोकसंगीतावर नृत्य करतात. Hardly a month passes in any of the 7 states without a festival or two. या 7ही राज्यामध्ये क्वचितच एखादा महिना कोणत्याही सणाविना जात असेल. Most of them have a religious importance of significance as the people offer thanks to the gods for the good harvest, to prosperity or ask for protections against calamities. Calamities means like a disasters, like आपत्ती किंवा संकट. बऱ्याचशा सणांना धार्मिक महत्त्व असते आणि या निमित्ताने लोक चांगल्या सुगीच्या हंगामातून आलेल्या भरभराटीसाठी देवाचे आभार मानतात किंवा कोणत्याही आपत्तीपासून संरक्षण मिळावे म्हणून प्रार्थना करतात.
But these celebrations also help to encourage cultural and the artistic activities and bring out the natural talents of the people. याचबरोबर हे समारंभ सांस्कृतिक आणि कलात्मक उपक्रमांना प्रोत्साहन देत असतात आणि लोकांमधील नैसर्गिक कलाविष्काराला उत्तेजनाही देत असतात. अशा प्रकारे हा टॉपिक आहे. आपण आता याचे मार्जिन क्वेश्चन बघूया. बा मार्जिन क्वेश्चन्स. क्वेश्चन नंबर 1. ऑन व्हॉट ओकेजन आर द 3 स्टेट्स ऑफ बिहू फेस्टिवल सेलिब्रेटेड? आन्सर. द बिहू फेस्टिवल इज सेलिब्रेटेड ऑन 3 different occasions. First, the beginning of harvest season. Second, the completion of sowing. And third, the end of the harvest season. Question number 2. How is the Losar celebrated? Answer. People in Arunachal Pradesh celebrated Losar festival by cleaning out their homes to bring in the new year and to discard the old. Question number 3. Who celebrate the Ningol Chokoba festival? Answer. People in Manipur celebrated the Ningol Chokoba festival. Question number 4. How do the villagers dance during the Wangala festival? Answer. The dance performed during the Wangala festival has 2 parallel lines, one of men and the other of women, clad in their festival costumes. While the men beat the drums, the lines of dancers move forward together in rhythmic manner. Question number 5. What do the dance or dances in Tripura festival stand for? Answer. The dances in Tripura festival stand for hunting, fishing, food gathering and various other activities. Question number 6. When is Mostu celebrated? Answer. Mostu is celebrated mainly in the villages after the sowing season. Question number 7. Why are festivals so important in Seven Sister state of Northeast India? Answer. Festivals are so important in the Seven Sister states of Northeast India because hardly a month passes in any of the 7 states without a festival or 2. Most of them have religious importance and significance as the people offer thanks to the gods for a good harvest, to prosperity, or ask for protections against calamities. Celebrations of this festival also call to encourage cultural and artistic activities and natural talent of the people.